पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचे आमचे धम्मबंधू अरविंद भंडारे साहेब आणि आमचे बुद्धलेणी संवर्धन समितीचे ॲडव्होकेट विक्की एल्वे साहेब यांनी दोघांनी संपर्क करून हा आजच्या रविवारचा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे. आपण सर्वजण इथे आलात आणि आपल्या वारसांना आपल्या नजरेत पाहतायत. याच बुद्धभूमीमध्ये या लेणीवर चक्रवर्ती सम्राट अशोकराजे पण आले होते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते. विशेषतः भगवान बुद्ध जिथे जिथे गेले तिथे तिथे लेण्या निर्माण झालेल्या आहेत. काही लोकांचा गैरसमज आहे की महाराष्ट्रामध्ये भगवान बुद्ध आले नसावेत, आलेत. मी त्यावर चर्चा करणार नाही किंवा कुणी करू नये. परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्धाचा वारसा प्राचीन स्थळ इथे अवशेष आहेत. याचा अर्थ की भगवान बुद्ध इथे आलेले असावेत. आणि मुंबईच्या आजच्या इतिहासामध्ये ज्या मुंबईचा विकास आपण बघतोय, ज्या बिल्डिंग बघतोय, त्या बिल्डिंगला वापरलेला दगड म्हणतात तो इतिहासाच्या नोंदीमध्ये आपल्या पडणच्या लेणीचा दगड म्हणून नोंदवलेला जात आहे. याचा अर्थ की सर्वात जुना वारसा बुद्ध लेण्यांचा होता आणि पडणच्या लेणीला भगवान बुद्धांनी भेट दिली होती. मला बाकीच्या विषयावर न बोलता आपण या लेणीत आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्याला वर्षाच्या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो. आणि माझे स्नेही अरविंद भंडारे आणि विक्की एल्वे यांचं पण मी आभार व्यक्त करतो. विशेषतः कन्नमवार नगर इथून आयुष्यमान राजेश जयवंत गायकवाड यांचा जो मोठा बौद्धजन सेवा संघ आहे, तिथे त्यांचं एक विहार आहे, तिथून सुद्धा इथे त्यांनी बस आणलेली आहे. ते अनेक वेगवेगळ्या संघटनांमध्ये कार्य करतात, जसे की मैत्री सेवा संघ किंवा भारतीय जनविकास पार्टी, अशा वेगवेगळ्या संघटनेत काम करतात. ते सुद्धा इथे त्यांचा समूह घेऊन आलेला आहे. त्यांचं सुद्धा इथे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माझंही लांबलेलं आहे, इथे मी शेवट करतो. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. तर मी आमचे स्नेही आयुष्यमान भंडारे साहेब यांना सूचना करतो की आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त बुद्धाचा वारसा आणि प्राचीन माहिती द्यावी. लोकांना पुन्हा एकदा एनर्जेटिक करावं. धन्यवाद. भंडारे साहेब, जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. आपण आता लेणी क्रमांक 3 मध्ये आहोत. मगाशी मी तुम्हाला सर्वांना माहिती दिली की या लेण्यांचा काळ कोणता आहे, या लेण्या कोणी खोदलेल्या आहेत किंवा करविलेल्या आहेत, आणि ह्या लेण्या कशा पद्धतीने केल्या जातात. तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या लेण्या आहेत त्यामधल्या सर्वात जास्त लेण्या या महाराष्ट्रामध्ये सापडतात. समजा भारतामध्ये आतापर्यंत 1200 लेण्या सापडलेल्या आहेत, तर त्यामधल्या 1000 लेण्या ह्या एकट्या महाराष्ट्रामध्ये. त्याचं प्रमुख कारण काय? महाराष्ट्रामध्ये इतक्या जास्त लेण्या असण्याचं कारण, हा जो खडक तुम्हाला दिसतोय, हा खडक, हा दगड, हा कुठला दगड आहे? बेसाल्ट आहे. आणि ह्या बेसाल्ट दगडामध्ये, एकाच दगडामध्ये या लेण्या खोदणे शक्य होतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लेण्या आहे. आणि महाराष्ट्रामधले जितके व्यापारी मार्ग आहेत, प्राचीन व्यापारी मार्ग आहेत, त्या व्यापारी मार्गांवरती जास्त लेण्या आहेत. का लेण्या आहेत व्यापारी मार्गांवरती? कारण व्यापारी लोक या लेण्यांना त्या काळामध्ये दान देत होते. इथले जे श्रेष्ठी होते आजूबाजूचे, ते लोक दान देत होते. आणि जे राज्यकर्ते होते त्या काळामधले, ते लोक देखील या लेण्यांना दान देत होते. काही गावं इथे त्यांना दान म्हणून, बक्षीस म्हणून दिलं जात असत. कशासाठी? तर या लेण्यांची डागडुजी त्या पैशातून करता येऊ शकत असेल, किंवा इथे जे विद्यार्थी शिकत असत, हे विद्यापीठ होतं फार मोठं, त्या लोकांना फायनान्स किंवा त्यांची व्यवस्था होऊ शकेल यासाठी काही गावं आजूबाजूची दान दिली जाऊ शकत, दान म्हणून त्यातून उत्पन्न मिळत असेल. आता तुम्ही पाहत असाल की ही जी लेणी आहे, लेणी क्रमांक 3, ही काय आहे? हे चैत्यगृह आहे. का चैत्यगृह आहे? कारण ह्याच्यामध्ये काय आहे? चैत्य आहे. चैत्यगृह म्हणजे चैत्याचं घर किंवा स्तूपाचं घर, म्हणजेच ध्यान साधना करण्याचं ठिकाण. इथे काय होत असत? ध्यान साधना होत असत.
तुम्ही जर सगळ्या ठिकाणी पाहिलं तर हे जे चैत्यगृह असतात ते प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर गेलात लेण्यांवरती तर एका ठराविक उंचीवर एका ठराविक अंतरावरती ह्या चैत्यगृह असतात. कशासाठी? जेव्हा सूर्य निघतो, जेव्हा सूर्याची किरण बाहेर पडतात, तेव्हा ही जी तुम्हाला गवाक्ष दिसत आहे, ही जी खिडकी दिसत आहे, या खिडकीतून जो प्रकाश येतोय तो कशावरती पडतोय? चैत्यावरती पडतोय. आणि चैत्यावरती पडल्यानंतर तो काय होतोय? सगळी ही लेणी जी आहे ती प्रकाशमान होते. परंतु या प्रकाशाने तुमच्या डोळ्याला काही त्रास होतोय का? अगदी जास्त प्रकाश खिडकीतून बाहेर बघितला आपण तर जास्त प्रकाश दिसतोय, परंतु इथे ध्यान साधना करताना तुम्हाला जास्त प्रकाश वाटत नाही, एकदम सौम्य प्रकाश आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ध्यान करताना डोळ्यांना देखील त्रास होत नाही. त्यानंतर तुम्ही हे जे बाजूचे पिलर जे पाहत आहे, हे पिलर कशासाठी आहेत? बऱ्याच जणांना वाटेल की हे पिलर आधारासाठी आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये असं वाटतं आपल्याला की ते आधारासाठी आहेत, तर ते आधारासाठी नाही आहेत, तर ह्या चैत्यापासून परिक्रमा पथ वेगळा करण्यासाठी हे पिलर्स उभे केलेले आहेत. आणि या पिलर्स वरती काय दिलेलं आहे हे तुम्ही पाहताय, काही शिल्प अंकित केलेली आहेत. तर अशा प्रकारे चैत्यगृहाची रचना केलेली असते. आणि हे चैत्यगृह देखील एका खडकामध्ये खोदलेलं आहे. लेणी कशी खोदतात? आपण जेव्हा घर बनवतो तेव्हा कसं बनवतो? प्रथम पाया बनवतो है ना, त्यानंतर वरती जाते लेणी. हे घर आपलं वरती वरती त्याचे मजले वाढत जातात. परंतु लेणी कशी बनते? लेणी प्रथम वरून खोदत खाली यावी लागते. आधी कळस आणि मग पाया. तुकारामांची गाथा आहे ना, आधी कळस झाला मग पाया. तसा लेणीचा हा प्रकार आहे. आधी पहिला कळस खोदावा लागतो, वरून ती लेणी खोदत खोदत खाली आणावी लागते. तर त्या काळामध्ये ही लेणी खोदणारे जे कारागीर होते, त्याला चपडक असं म्हणत असेल, तर त्यांनी किती मेहनत केली असेल किंवा ते किती निष्णात असतील या कामामध्ये. त्यांचं तुम्ही कुठलंही शिल्प पहा, त्या शिल्पामध्ये तुम्हाला जराही कुठेही व्यंग आढळणार नाही किंवा ते असं चुकलेलं आहे. अगदी सुबक मूर्त्या इतक्या बनवलेल्या आहेत की आज देखील ते करणं आजच्या कारागिरांना शक्य होत नाही. या लेणीमधून बाहेर पडल्यानंतर दोन बाजूला दोन भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहेत. आणि तिकडे आपल्याला दीपतारा देखील बघायची आहे. एक मराठीतला शिलालेख आणि एक संस्कृत मधला शिलालेख आपल्याला पाहायचा आहे. तर मला वाटतं आपण आता बाहेर जाऊन ते शिलालेख आणि त्या मूर्त्यांची माहिती घेऊया. यानंतर आमचे स्नेही विकी येवले साहेब मार्गदर्शन करतील. हा जो स्तूप दिसतोय तुम्हाला, तर ज्या वेळेला हिनयान काल होता त्यावेळेला मूर्तीची स्थापना झाली नव्हती. त्यावेळेला बुद्ध रूप म्हणून स्तूप, दारोबा असं समजलं जायचं आणि बुद्ध रूप म्हणून यांची पूजा केली जात होती. आपण कुठे आहोत? तर हा जो खालचा भाग आहे, बेस आहे, आणि वरती भाग जो आहे तर नाही आहे, ती छत्रावली आहे. तर अशा प्रकारे हेरार्की आहे या स्तूपाची. आपण पुढे ती सविस्तर पाहू. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला खड्डे दिसत आहेत, या ग्रुपमध्ये कोण घेऊ? म्हातारा माणूस दिसत आहेत. त्याच्यानंतर हे, तर ह्याच्यावरती लाकडी रूफ होतं, ते आता कालांतराने नाही आहे, पण कार्ला लेणीमध्ये तुम्ही गेलात तर ते तुम्हाला पाहता येईल. तर मी जास्त काय वेळ घेत नाही, आपण सर्वजण बाहेर जाऊ आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढची ही पूर्ण लेणी आपण पाहून घेऊ. वाघमारे